गावाकडे तुम्ही माडाच्या झाडावरती चढान आडसाडा असतात ना, म्हणजेच आपली शाळी ना, त्याच्या पाण्याचा तुम्ही कधी मनसोक्त सो आनंद घेतलात काय? पाण्याची टेस्ट तर एकदम अफलातून असतात, सोबतच या आपल्या शरीरासाठी देखील खूप लाभदायक असता. तर गाववाल्यांनो, स्वागत असा तुमचा आणखीन एका मालवणी मिनी व्लॉग मध्ये. भाऊ आणि मिया चाललेलो मळ्यात. आमका काढूची होती माडावरना शाळी, जी की आमका पाहुण्यांका देऊची होती. मळ्यात इल्याच्या नंतर सगळ्यात पहिले नाणीत पाणी तापवसाठी पिढे तोडून घेतले. मगे भाऊन कमरेक आकडी कोयतो लावल्यान आणि खैच्या माडावरती चढाचा आता फिक्स केल्यान. मगे पायात खाडू घातल्यान, म्हणजेच रशी घातल्यान आणि माडाच्या पाया पडान सरसरान माडावर चढाक लागलो. आताच्या काळात माडावरती चढाचे वेगवेगळे मशनी इलेले असत, परंतु भाऊ जो आता माडावरती चढताना ती खूप पूर्वीपासूनची पद्धत असा, जी की खाडवान माडावरती चढणं असा म्हटला जाता. माडाच्या झाडावरती चढाची ही पद्धत खरंच खूप रिस्की असा, त्यामुळे कृपया करून तुम्ही घराकडे ट्राय करू नका. भाऊ खूप आधीपासून माडाच्या आणि सुपारीच्या झाडावरती चढत असल्यामुळे त्याका याच्याबद्दल पूर्ण नॉलेज असा. पाहुण्यांका देऊसाठी 4-5 आडसाडा काढून आमका पण खाऊसाठी 2-3 आडसाडा खालती ढकलल्यान आणि भाऊ एकदम सरसरावून खालती उतरलो. एवढी सगळी आडसाडा काढलेली होती, जी की तुम्ही आता बघत असास. मग सपसपावून भाऊन शाळी सोलू घेतल्यान, जी की ही पण एक कला असा. ह्यो शाळी सोलता तो सर कमेंट करून तुम्ही सांगा की एका टायमिंगला तुम्ही किती शाळी पिऊ शकतास. इतक्या सुंदर अशा निसर्गरम्य परिसरात असा काहीतरी खाऊची मजा असा ना, ती एकदम अफलातूनच असा. शाळेतला पाणी पिऊन झाला तसा त्याका फोडून आतला खोबरा खाऊक घेतल्यान. मग मी पण एक मस्त पैकी असं शाळा पिल्या आणि आम्ही इलो आमच्या मंदिराकडे असलेल्या सुपारीच्या झाडावरचे सुपारी काढूसाठी. भेटूयात आता आपण नवीन व्हिडिओ.